नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वसामान्य जनतेसाठी दिलासा देणारा निर्णय जाणून घेणार आहोत. संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना दर महिना मिळणारा हप्ता 2500 रुपये इतका करण्यात आला आहे. नुकताच शासनाने याबाबतचा GR म्हणजे शासकीय ठराव जारी केला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आपण जाणून घेणार आहोत कोणाला हा लाभ मिळणार, अर्ज कसा करायचा, पैसे कधी मिळणार आणि या योजनेचे नियम व अटी काय आहेत. संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब, निराधार, अपंग, घटस्फोटित महिला, अनाथ मुलं अशा गरजूंना दरमहा ठराविक आर्थिक मदत दिली जाते. पूर्वी या योजनेत 600, नंतर 900, त्यानंतर 1200 व नंतर 2000 रुपये मासिक इतका हप्ता दिला जात होता. आता नव्या GR नुसार हा हप्ता 2500 रुपयांवर नेण्यात आला आहे. त्यामुळे लाखो गरजू लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेचा लाभ काही विशिष्ट गटातील व्यक्तींना मिळू शकतो. यात प्रमुख आहेत 65 वर्षांवरील वयोवृद्ध पुरुष व महिला जे निराधार आहेत, विधवा महिला ज्यांचा उदरनिर्वाहासाठी आधार नाही, घटस्फोटित किंवा परित्यक्ता महिला, 70% जास्त अपंगत्व असलेले अपंग व्यक्ती, तसेच अनाथ व निराधार मुले. याशिवाय गरजू व एकल महिला तसेच कुटुंबातील कर्ता सदस्य गमावलेले लोक यांनाही या योजनेचा लाभ मिळतो. महत्त्वाचे म्हणजे लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या निकषांनुसार 21,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदाराने आपल्या तालुका समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधावा. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र जर लागू असेल तर, पतीचे मृत्यू प्रमाणपत्र विधवांसाठी, घटस्फोटाचा दाखला घटस्फोटित महिलांसाठी आणि पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश आहे. अर्ज भरून तो संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावा. अर्जाची पडताळणी झाल्यावर लाभार्थीचे नाव योजनेत मंजूर केले जाते. नव्याने जारी झालेल्या GR नुसार सप्टेंबर महिन्यापासूनच हा वाढीव 2500 रुपयांचा हप्ता लागू झाला आहे. पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केले जातील. काही जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात एकत्रित रक्कम म्हणजे मागील हप्त्यांसह मिळेल. त्यामुळे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यातूनच पैसे काढता येणार आहेत. या योजनेचे अनेक फायदे आहेत. गरीब व निराधार कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो, वयोवृद्धांना औषधोपचार व रोजच्या खर्चाला मदत मिळते, महिलांना स्वावलंबनासाठी आधार मिळतो, अनाथ मुलांच्या शिक्षण व संगोपनाला मदत होते, समाजातील वंचित घटकांना आर्थिक सुरक्षेची हमी मिळते. त्यामुळे ही योजना खरंच गरजूंना मोठा दिलासा देणारी ठरते. प्रेक्षकांना इथे एक महत्त्वाची सूचना: जर तुम्ही किंवा तुमच्या गावातील कोणी पात्र असेल तर त्यांना नक्की या योजनेबद्दल सांगा. अर्ज करताना कोणताही दलाल किंवा बेकायदेशीर मार्ग अवलंबू नका. सर्व कागदपत्रे खरी असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ गरजूंनाच मिळावा हा शासनाचा उद्देश आहे. म्हणून आपणही हक्काची मदत गरजूंना मिळवून देण्यास हातभार लावूया. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आता दरमहा 2500 रुपये इतका हप्ता देण्यात येणार आहे. हा निर्णय खरंच लाखो गरिबांसाठी दिलासा देणारा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या योजना, बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.